नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजची रेसिपी मोस्ट वेटेड मिसळ, तीही कोल्हापुरी पद्धतीने बनवलेली. चला तर मग आज आपण कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत मिसळ कशी बनवायची, तीही अगदी घरच्या घरी. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सुरुवातीला आपण इथे मिसळचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण पाहू. मी ते एक उभा चिरून घेतलेला कांदा, सुकं खोबरं व काही खडे मसाले घेतलेत. ते आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचे आहेत. मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले व उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला रंग चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडाफार रंग चेंज झालेला दिसत असेल. आता ह्याच्यामध्ये मी उभं चिरून घेतलेलं सुकं खोबरं घालून घेतले. आपण इथे सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. 1 चमचा धने, 1 चमचा पांढरे तीळ व जे खडे मसाले घेतलेत आपण, दालचिनी, लवंग, मिरे, मसाला वेलदोडा, ग्रीन वेलची, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत व त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आलं व थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे, जेणेकरून आपल्या वाटपाला छान अशी चव येईल. 2 ते 3 मिनटं हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं. बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता हे मी सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतले. आता बाकीची मिसळची तयारी करून घेऊया. 350 ग्रॅम मटकी, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, फरसाण, शेव चिवडा, गरम मसाला, वाटण, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पेटी ब्रेड, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट, लिंबू, कढीपत्ता व दही घेतलेला आहे. मी आता जे मटकीचं आपल्याला स्टॉक बनवून घ्यायचा आहे. मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे व बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया व कांद्याला आपल्याला तेलावरती थोडंसं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा थोडाफार रंग चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया. हळद घालून पुन्हा मी ह्याला एकसारखं मिक्स करून घेत आहे. गॅस आपल्याला सुरुवातीला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं खाली लागू शकतं. मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेते. आलं लसूण पेस्ट घातल्यामुळं आपल्या मटकीच्या स्टॉकला छान चव येते. हे सर्व परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी मटकी मोड काढून घेतलेली आहे, ह्याला मी धुवून छान निथळून घेतली आहे. त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं व सुरुवातीला आपल्याला गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे, जेणेकरून मटकी आपली तेलामध्ये चांगली परतली जाईल व 2 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं वाफ येण्यासाठी. बघू शकता आपल्या मटकीला छान अशी वाफ आलेली आहे. मी याच्यामध्ये आता गरम पाण्याचा वापर करत आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळं मटकीला छान चवही येते व पटकन शिजतेही. आता आपण आवडीप्रमाणे पाण्याचा वापर करू शकता, जेवढी आपल्याला मिसळ बनवायची आहे तेवढी. मी आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले व अर्धा चमचा हळद घालून घेऊया व जे आपण उकडून बटाटे घेतलेले आहेत ते याच्यावरती परतवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या बटाट्याची भाजी तयार होईल. 2 ते 3 मिनटं त्याला परतून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालून घेतले, ज्याच्यामुळं चांगली चव येते. आता आपली मटकीलाही छान अशी उकळी आलेली आहे खळखळून. आता आपण पाहूया कितपत आपली मटकी शिजलेली आहे. तर चेक करून दाखवते आपल्याला. बघू शकता मटकी आपली छान अशी शिजलेली आहे. आता झाऱ्याच्या साहाय्याने मटकी काढून घेत आहे. आपण ह्याच्यामध्ये अशीच ही ठेवू शकता. डायरेक्ट मसालाही घालून आपली मिसळ तयार होऊ शकते. मी थोडीशी याच्यातली मटकी बाजूला काढून घेत आहे, जेणेकरून आपल्याला याची भाजी दाखवता येईल. बघू शकता मी आता ही मटकी सर्व झाऱ्याच्या साहाय्याने एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता हा जो स्टॉक शिल्लक राहिलेला आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया व याचे वाटण तयार करून घेऊ. आता आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे मोठे तेल घालून घेतले व बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. कढीपत्ता घातल्यामुळं आपल्या मिसळला छान चव येते व थोडीशी कोथिंबीर घालायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळं फोडणीला चांगली चव येते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कांद्याचा थोडाफार रंग चेंज झाला की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया. हळद घातल्यामुळं मिसळला रंग छान येतो व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. मीठ घालून पुन्हा एकदा ह्याला मी मिक्स करून घेते व 1 चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे, जेणेकरून आपलं हे वाटणालाही छान अशी
चव येईल. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत. टोमॅटो घालूनही याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला चांगला नरम होईपर्यंत हे तेलामध्ये परतवायचा. वर आपण इथे जो कांदा लसूण मसाला व लाल तिखट घेतलेला आहे काश्मीरी ते घालून घेऊया. हा आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे, घरगुती पद्धतीने तयार केलेला. व जे आता वाटण तयार करून घेतलं आपण त्याच्यातलं मी अर्धी वाटी वाटण याच्यामध्ये घालून घेतलं आहे. व पुन्हा एकदा मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं वाटण खाली लागू शकतं. एकसारखं हलवून घ्यायचं आहे व 2 मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या ह्या वाटणाला चांगलं तेल सुटेल. बघू शकता छान असं आपल्या ह्या वाटणाला तेल सुटलेलं आहे. व एकसारखं ह्याला हलवत राहायचं, जेणेकरून आपलं हे तेलावर चांगलं परतलं जाईल. जेवढा वेळ तुम्ही हे वाटण तेलावरती चांगलं परतलं जाल तेवढं छान अशी चव येते आपल्या रश्श्याला. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. व ह्याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाल्याचा वापर करत आहे. जर आपण इथे मिसळ मसालाही वापरला तरी काही हरकत नाही. आपल्या आवडीप्रमाणे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. व आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण जो मटकीचा स्टॉक काढून ठेवला होता त्याच्यामध्ये हे वाटण तयार केलेलं ते घालून घेते मी, जेणेकरून आपला मिसळचा रस्सा तयार होईल. ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. व 5 ते 7 मिनटं याला चांगली कळकळून उकळी आणून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या मटकीच्या स्टॉकमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. बघू शकता तुम्ही आपल्या मिसळला किती छान अशी तर्री आलेली आहे व उकळीही छान येत आहे. चांगली याला कळकळून उकळी काढून घ्यायची आहे. आता मी इथे मिसळची थाळी लावून घेतली. फरसाण, शेव चिवडा, बटाटा, तर्री, मटकीची उसळ, पेटी ब्रेड, दही, लिंबू, कांदा. आता आपण जी मटकीची उसळ एका डिशमध्ये घालून घेतली आहे. वरून थोडेसे आपले उकडलेले बटाटे घालून घ्यायचे. थोडासा शेव चिवडा. आपण इथे फक्त शेव चिवड्याचाही वापर करून ही मिसळ बनवू शकता. आपल्या आवडीप्रमाणे मी थोडासा शेव चिवडा घालून त्याच्यावरती फरसाणही घालून घेत आहे. थोडासा फरसाणा घालून घ्यायचा आहे आपल्याला. व वरून थोडीशी जी आपण मिसळची तर्री केलेली आहे ते घालून घेणार आहोत. आपल्या आवडीप्रमाणे इथे फरसाणचा वापर करू शकता. तर आपण मिसळचा रस्सा घालून घेऊया याच्यावरती, जेणेकरून आपलं मिसळ छान तयार होईल. बघू शकता किती छान असं आपलं आता मिसळ तयार होत आहे, अगदी झणझणीत. तर आपण ह्याच्यावरती थोडीशी तर्री घालून घेऊया, जेणेकरून आपलं मिसळ अगदी झणझणीत तयार होईल. व वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण ह्याच्यावरती दही घालूनही खाऊ शकता, आपल्या आवडीप्रमाणे. बघा आपली कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत मिसळ तयार झाली आहे. मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.